आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी संबोधित करतायत. आपल्याला एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचं. निर्धार परिवर्तनाचा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही यात्रा इथं आली आहे मध्ये. आणि या सभेचे प्रमुख वक्ते जयंतराव पाटील, सन्माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर, रामरावजी वडकुते दुधगावकर, मुनीर पटेल, दिलीप चव्हाण, पंडितराव देशमुख, प्राचार्य बागल, अंबादासराव भोसले, वसंत सुगावे, श्रीनिवास बुरुजवार, केसरबाई, दोंडीराम पाटीकर, प्रदीप वैद्य, जांबुतकर, कमळू, माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ही जी यात्रा निघाली आहे ही रायगडावरून निघाली. छत्रपती शिवरायांना वंदन केलं, कारण ही यात्रा आहे परिवर्तनाची. परिवर्तन म्हणजे आज जी आपली परिस्थिती आहे, जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे, बेरोजगारांची परिस्थिती आहे, उद्योगधंद्यांची परिस्थिती आहे, यांना आज जो त्रास भोगावा लागतोय त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, म्हणून हे परिवर्तन हे नाव दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही वंदन करून ती परिवर्तन यात्रा सुरू केल्याचं कारण 350 वर्षापूर्वी ज्या वेळेला देशामध्ये जुलमी राजवटी चालू होत्या, सर्वसामान्यांवर अन्याय होत होता, त्या छत्रपतींनी तलवार हातात धरली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक परिवर्तन या महाराष्ट्रात देशात घडून आणलं, राज्यक्रांती. त्यांना वंदन केलं आणि नंतर तिथेच महाडला रायगडाच्या पायथ्याशी चवदार तळा आहे, जे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं होतं, महार मांग निंदा ठावी नाही व्यथा, जाळा मनुग्रंथा अग्नीमध्ये. हा मनुग्रंथ ज्यांनी महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं, बहुजनांना शिक्षणापासून दूर ठेवलं, अनंत यातनांना तोंड द्यावं लागलं, गोर गरीब खालच्या सर्व समाजांना, तो मनुग्रंथ अग्नीमध्ये जाळा. आणि 25 सप्टेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मनुग्रंथ चवदार तळ्यावर जाळला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन घटना आपल्याला दिली, ज्याच्यामध्ये आम्ही शिकू शकतो, महिला शिकू शकतात, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, विचार मांडण्याचा अधिकार, नोकरीधंदा करण्याचा अधिकार आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार, एकच मत प्रत्येकाला. म्हणजे ती एक सामाजिक परिवर्तनाची क्रांती जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली. आणि म्हणून आम्ही म्हणालो, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर, एक तो रायगडावर, एक चवदार तळ्यावर. हे दोन राजे ज्यांनी तुमच्या आमच्या समाजामध्ये, जीवनामध्ये परिवर्तन घडवलं. आज परत त्याची आवश्यकता, कारण सगळीकडे अडचणीशिवाय काहीच नाही.
मला वाटतं त्या लहान मुलांना गेले तरी चालतील, कारण उन्हातानामध्ये बराच वेळ बसलेले असतील. जरा थोडंसं किलबिल चालू आहे बिचाऱ्यांची. जाऊ दे त्यांना घरी, हरकत नाही. हा, शेतकऱ्यांपासून आपण सुरुवात करायची ठरली. काय अडचण आहे? तुमच्या इथे तर लोकल प्रॉब्लेम्स खूप आहेत. दांडेगावकर साहेब होते त्यावेळेला स्त्री रुग्णालय, मुलीचं वसतिगृह, चौगुले, सभागृह अशी शेकडो कोटीची कामं झाली. धरणातून पाण्याचं नियोजन बरोबर असायचं. आता तर नियोजन नाही, दुष्काळ आहे, अडचणी खूप. कापूस खरेदी पूर्णपणे बंद आहे. मला आताच एकाने एक जे आहे माझ्या हातामध्ये निवेदन आलं. बसमत तालुक्यातील शेतकरी आमची तूर मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये नाफेड येथे विक्री केली असता अजूनही तुरीचे पैसे जे आहेत मिळालेले नाहीत. उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आमचे पैसे न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. ही सगळी निवेदनं आपण जे आहे अतिशय सहज घेतात हे मंत्री लोक, पण खरोखरच जर आपण पाहिलं तर हजारो शेतकऱ्यांनी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या पत्नींनी आत्महत्या केली, व्यापारी आत्महत्या करायला लागले. ठाण्याला त्या दिवशी एका बिल्डरने आत्महत्या केली, सरकार त्रास देत आहे म्हणून. एक कॉन्ट्रॅक्टर त्याने आत्महत्या केला, कारण काम केलं पण सरकार पैसे देत नाही आणि व्याज वाढलेला आहे. ज्या वेळेला 2014 मोदी साहेब आले होते, ज्या नाशिकमधून मी निवडून येतो, लासलगावला कांद्याचं कोठार आहे, मुख्य उत्पादन आहे. आज सगळा कांदा जो आहे रस्त्यावर असा पसरून फेकून देत आहे. कांद्याचं शेत जे आहे नांगरून टाकलं जात आहे, कारण 800 रुपये क्विंटल खर्च आहे आणि 100-200 रुपये कांद्याचे भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत. आणि 2014ला ज्या वेळेला हे मोदी साहेब आमच्याकडे आले त्यावेळेला म्हणाले, आप जो प्याज भेजते हैं, कांदा, आप जो प्याज भेजते हैं मित्रों, हम गुजरात में वो प्याज खाते हैं. भाइयों बहनों, आप जो कपास भेजते हैं उससे हम कपड़ा सिलाते हैं. और कहते हैं ना, जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते. हमने आपका प्याज खाया है. किसानों की तकलीफें बहुत है, उनको 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए, पण देतो कौन? काय दिलं ना. कर्जमाफी नाही, कर्जमाफी जाहीर केली, एवढ्या अटी टाकल्या, ऑनलाईन ऑफलाईन, अमका लाईन तमका लाईन, काय 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 काय. एखाद्याला मिळाले असेल, बाकीच्यांना मिळाले नाही. उद्धव ठाकरे सरकारमधले नेते म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महाघोटाळा आहे. मग उद्धवराव ठाकरे हा महाघोटाळा आहे तर तुम्ही सरकारमध्ये बसलात, काय घोटाळा कसा झाला तो मांडा ना लोकांसमोर.
पण तुम्ही तिथंच बसला. पुढे म्हणाले हे देशाचे पहारेकरी चोर आहे. पहारेकर म्हणजे जे राहुल गांधी म्हणाले होते चौकीदार चोर आहे, हे म्हणाले पहारेकरी चोर आहे. मग चोराच्या संगत कशाला बसता? असंगाशी संग बरा नाही. ढवळ्या शेजारी बांधला वान नाही, पण कशाला बसता तिकडं? महाघोटाळा आहे तर सांगा काय, महाचोर आहे तर सांगा कसे चोर आहे. फक्त बोलायचं आणि परत जाऊन तिथंच बसायचं. सेनेला ही शोभत नाही. अमित शाह तो इकडे कुठेतरी म्हणाले 7 में आए तो ठीक है, नहीं तो हम उनको पटक देंगे. काय शिवसेनेने सगळं ऐकून घेतलं, पटक देंगे. काल बाळासाहेब ठाकरेंची जी आहे जयंती झाली. मला एकदा विचारलं, जर बाळासाहेब ठाकरे असते तर काय केलं असतं? म्हटलं काय केलं असतं? हे अमित शाह परत मुंबई आणि महाराष्ट्रात येऊच शकले नसते जा. पण आता परत त्यांच्या बरोबर बसायचं काम चालू आहे. कुणाला नोकऱ्या नाहीत, कुणाला धंदा काय काय नाही. दादागिरी सगळीकडे वाढलेली आहे. IIT मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, जसं आता तुमची आता शाळा कॉलेजेस आहेत ना, तसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रधानमंत्री भाषण करायला गेले आणि त्यांनी काय भाषण करावं? मैं जा रहा था एक नाली के पास, गटाराजवळ एक आदमी चाय बना रहा था. मैं देखा वो आदमी कितना होशियार था. उसने गटर के अंदर, नाली के अंदर एक पाइप डाला था और वो गटर के अंदर गैस तैयार होता है, और दूसरा उसका मुंह चूल्हे को लगाया था. गटर में से गैस आता था, चूल्हा जलता था और चाय बनती थी. म्हटलं बरं आहे, फुकटात गॅस. आता आमच्या सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहे. 350 रुपयाला गॅस सिलेंडर भरून मिळत होता, आता 950 आणि 1000 रुपयावर गेला. बघा, प्रधानमंत्र्यांनी लय सोपी गोष्ट सांगितली हो. गॅस सिलेंडर खाली झाला का तिकडं जायचं नालीजवळ, एक पाईप नालीत टाकायचा, दुसरं तोंड सिलेंडरला जोडायचं आणि फुकटात गॅस भरून घ्यायचा. जा. इंजिनिअरिंग कॉलेज त्यांच्या समोरचं भाषण आहे बाबा. मैं चाय बेचता था, मैं चाय बेचता था. काही वाईट नाही. कुठलंही लहान काम हे कमीपणाचं नाही. तर सांगण्यासारखं काय, मैं चाय बेचता था. अरे बाबा, तुम चाय बेचता था तो छगन भुजबल मुंबई के रास्ते पर भाजी बेचता था. और मैं बता सकता हूं कि मैं कहां वो तरकारी बेचता था. किस मार्केट में बाद में मैं भाजी बेचना शुरू किया, तरकारी बेचना शुरू कर दिया. मगर मोदी साहेब परसों के दिन वो प्रवीण तोगड़िया बोल दिए कि 40 साल इनके साथ हूं, कभी इन्होंने चाय नहीं बेची. बरं, ते जाऊ द्या. काही लोक हुशार, ते म्हणाले यांचं वय किती, हे राजकारणात आले कधी, चहा विकत कधी होते, मग त्यावेळेला कुठल्या स्टेशनला चाय विकत होते माहिती काढली. ते जे म्हणतात ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होतो ते रेल्वे स्टेशनच त्यावेळेला तिथे अस्तित्वात नव्हतं. मग चहा कुठे विकत होते बाबा तुम्ही? काय चाललं? आणि म्हणून मी म्हणालो की आता सोपं झालं. घर घर नाली, घर घर गॅस. सगळे गटर असतातच इकडे तिकडे. घर घर नाली, घर घर गैस. जिसकी लाठी उसकी भैंस. बनेगा पकौड़ा, बनेगी चाय,
स्कूल कॉलेज भाड़ में जाए। आम आदमी के साथ मन की बात, अदानी अंबानी के साथ धन की बात। वारे शासन तेरा खेल, जब न्याय मांगा तो हो गई जेल। अरे पार अडीच वर्ष आत्मा ठेवून दिलं मला। अजून मला कळेना की मला 2.5 वर्ष का पकडून ठेवलं होतं। मला कळत नाही ते हे ठीक आहे, पण ज्यांनी मला पकडून ठेवलं त्यांनाही कळत नाही की याला का पकडून ठेवलं। साधी गोष्ट, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं, कॉन्ट्रॅक्ट मी दिलं नाही। हे सगळे मंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनं मंत्र्यांच्या ते कॉन्ट्रॅक्ट 100 कोटीला चमनकर नावाच्या इस्माला दिलं। त्याच्यामध्ये महाराष्ट्र सदन, मुंबईला आरटीओ हाऊस, हाय माउंट गेस्ट हाऊस अशी इमारती बनवायच्या। माझं काम PWD मंत्री म्हणून सरकारच्या इमारती चांगल्या करून घेणं। मी महाराष्ट्र सदन एवढं सुंदर बनवलं, राष्ट्रपती उद्घाटनाला आले आणि म्हणाले, राष्ट्रपती भवनानंतर जर सुंदर वास्तू या दिल्लीमध्ये कुठली असेल तर ती महाराष्ट्र सदन आहे। 500 जे आहेत राजस्थानी कलाकार ते लाल दगडावर ती कंगोरे करून नक्षीदार काम राजवाडासारखं उभं केलं। 150 रूम्स, सगळे एअर कंडिशन, बिस्लेरीचा स्वतःचा प्लांट, स्वतःची बेकरी, आणि हा महाराष्ट्र सदन आहे। हा काही राजस्थानचा कोणाचा राजवाडा नाही। हे ओळखायचं कसं तर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत सदनासमोर आणि सांगतात, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। छत्रपती बसलेले आहे। उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे आहेत, शाहू महाराजांचा पुतळा, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा, सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा। महाराष्ट्र सदन, अमित शाह तिकडेच मीटिंग घेतात। नरेंद्र मोदी आले, 1 तास त्यांनी ते पाहिलं आणि विचारलं, बहुत खर्च आया होगा? बोले कुछ खर्चा नहीं आया, अभी तक 1 पैसा वो कॉन्ट्रैक्टर को दियाच नहीं। आज तागायत त्या महाराष्ट्र सदन आणि इमारती बांधून झाल्या, त्या कंत्राटदाराला 1 सुद्धा नवीन पैसा दिलेला नाही। हे मंत्री बसलेले आहेत, अर्थमंत्री होते 9 वर्ष, विचारा त्यांना। आणि माझ्यावर आरोप काय, अगोदर 25,000 कोटी खाल्ले, मग म्हणाले 10,000 कोटी खाल्ले, आता म्हणतात 850 कोटी खाल्ले। अरे 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला नवा पैसा मिळाला नाही, तो मला 850 कोटी देईल कसा? 5 फुटाची म्हैस गाभण राहिली, बाळण झाली, तिला 15 फुटाचं रेडकू होईल का? 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, 850 कोटी रुपये कोण खायला देईल हो? आणि त्याला 1 पैसा अजून मिळाला ना। पण छगन भुजबळ आत टाकलं, समीर भुजबळ आत टाकलं, सगळी संपत्ती माझी जप्त केली, काही नाही, फक्त अंगावरचे कपडे आहेत, फिरतोय। त्यांना मी सांगितलं, माझी तुम्ही सगळी संपत्ती जप्त केली, पण हे लोकांचं प्रेम ते तुम्ही जप्त करू शकत नाही। आणि किती दादागिरी तुमची, कशासाठी ही दादागिरी? ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, वक्त के सिकंदर पहले भी कई हुए हैं। जहां होते थे कभी शहंशाह के महल, वहां अब उनके मकबरे देखे हुए हैं।
सिकंदर पौरस राहिले नाही तर तुम्ही राहणार. घर गुरूर है इतना तुमको अपनी कामयाबी पर इस कदर, तो तख्त पलटने का हुनर भी हम जानते हैं. बांधवांनो आणि भगिनी मातांनो, तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो. संत नामदेवांचा हा जिल्हा मराठी माणसानं वंदनीय. औंढा नागनाथाचं ज्योतिर्लिंग. तुमचे आशीर्वाद या लढाईला आमच्या पाठीमागे उभे राहिले. दुनिया खिलाफ हो तो शिकायत नहीं मुझे, बस तुम्हारे सिवा किसी की जरूरत नहीं मुझे. काय असेल नसेल पण तुम्ही साथ द्या. ही लढाई जी आहे पुढे नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कुणाला काही बोललं, शंका नुसती एक, संशय आला की मारतात. त्या दादरीमध्ये एका अखलाक नावाच्या मुसलमान बांधवाच्या घरी म्हणे बीफ आहे, गोमांस आहे. नुसतं संशयावरून त्याला बाहेर काढलं. त्याच्या बायका मुलांसमोर त्याचे तुकडे केले. आणि नंतर जेव्हा इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंग यांनी चौकशी केली आणि लॅबोरेटरीमध्ये ते मांस पाठवलं, ते गोमांस नव्हतं, ते बीफ नव्हतं, पण माणूस जीवानिशी गेला. तो सुबोध कुमार त्याची बदली केली बुलंदशहरमध्ये. परत तिकडं सुद्धा अशीच अवई उठली, बीफ बीफ बीफ. पोलीस स्टेशनला घेराव घातला. सुबोध कुमार बाहेर आला. त्याने हात जोडले, मी चौकशी करतो, थांबा ना, कुठे आहे दाखवा मला. काय नाही, पोलीस स्टेशनला आग लावून टाकली. इन्स्पेक्टर सुबोध कुमारला खाली पाडलं, लाथांनी तुडवलं. त्याचं पिस्तूल घेतलं आणि त्याला गोळ्या घातल्या. इन्स्पेक्टरला. कसलं राज्य आहे हे? असं राज्य? कुणाला न विचारता तुम्ही गोळ्या घालणार, इन्स्पेक्टरला तुम्ही ठार करणार. काय चाललंय? नयनतारा सहगल त्या मराठी साहित्य परिषदेसाठी येणार होता. त्यांनी हे सगळं लिहिलं की या देशात चाललंय काय. त्यांना ताबडतोब सांगितलं, अजिबात तुम्ही येऊ नका. अरे हे जे चॅनलवाले आहेत ना, त्यांच्यावर काय दादागिरी आहे. एक उदाहरण सांगतो. प्रिय प्रसून बाजपाई म्हणून एबीपी माझावर ते प्राईम टाईमला असतं ना काही काही त्यांचे कार्यक्रम, त्याच्या अगोदर आपल्या मोदी साहेबांची मन की बात झाली होती. आणि त्या मन की बात मध्ये छत्तीसगडच्या एका महिलेला, एका भगिनीला त्यांनी विचारलं, बहन जी कैसी है फसल? तो बहन जी ने कहा बहुत अच्छी है, ठीक है. पैसा बहुत मिला, अच्छा है? हाँ 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 ठीक है. कोई कंप्लेंट नहीं, ठीक है? हाँ 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 बहुत ठीक है. ते प्रसून बाजपाई म्हणाले, अख्ख्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतो आणि याच आमच्या भगिनी सगळं ठीक आहे म्हणतात. त्यांनी तिकडे चौकशीला माणसं पाठवले आणि त्या भगिनी सापडल्या. ते सगळं रेकॉर्ड केलं. बहन जी आपको फसल अच्छी हुई? भाई काहे का फसल हुई? अरे बहुत पैसा मिला आपको दुगुना. अरे काहे का पैसा मिला है? आप तो बोला सब ठीक है. अरे भाई काहे का ठीक है? फिर क्यों बोला आपने ऐसा? अरे हमको लेकर गए उधर, सब जो बड़े बड़े अफसर आए थे, उन्होंने कहा कि सामने से वो पूछेंगे तो कहना ठीक है ठीक है ठीक है. तो हमने कह दिया ठीक है. ते सगळं रेकॉर्डिंग त्यांनी केलं आणि जगासमोर मांडलं की बघा, ही मन की बात तशी झूठी बात है. त्यात भगिनी सांगतात की काहीच आम्हाला मिळालं नाही आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून ही मन की बात वर सगळे जे आहेत चांगले आहे वातावरण, सगळ्यांना दोन पैसे मिळतात, सुखी आहे असा प्रयत्न. ताबडतोब चॅनलच्या मालकाला फोन. दुसऱ्या दिवशी ते प्रियप्रसून बाजपाई त्यांना चॅनलवरून काढून टाकलं. राजदीप सरदेसाई
त्यांना काढलं, बरखा दत्त त्यांना काढलं, निखिल वागळे त्यांना काढलं. मोदीच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. तुम्ही बोललात तुम्हाला सजा, ते काढून टाक. काय या देशात चाललं? तुम्ही आम्हाला बोलून सुद्धा देणार नाही. तुम्ही आमच्या तूरचे पैसे देणार नाही, कांद्याला भाव देणार नाही, 1.5 गुणा पैसे देतो म्हणून सांगितलं ते तुम्ही देणार नाही. चाललं का या देशामध्ये? आज पेपरामध्ये कुठेतरी वाचलं, पुरोहितांचा एक मोर्चा गेला होता. पुरोहित म्हणजे आपले पोथी सांगणारे, खरं खोटं माहीत नाही, परंतु ऑनलाईनला आलं. जयंतराव पुरोहितांना दर महिन्याला 5,000 रुपये देणार म्हणे. माहित नाही मला, आलेलं आहे पेपर ऑनलाईन. बरोबर आहे ना? 15 पैकी 14 मागण्या मान्य पुरोहित साहेबांच्या. म्हणजे हे पुरोहित आपल्याकडे पोथी सांगतात, बाकीच्या वेळेला त्यांचा नोकरी धंदा वगैरे असतो, सगळं काय आहे, पण प्रत्येकाला 5,000 रुपये मिळणार आहेत महिन्याला. असं ते खरं खोटं माहीत नाही मला, बघा ऑनलाईन आहे. आणि घरात 4 पुरोहित असले तर 20,000 रुपये. अरे एवढे जाऊ द्या हो, वर्षाला एकाला 60,000 रुपये मिळणार. आणि मग आम्हाला आम्ही तेच म्हणतो ना, आमच्या शेतकऱ्यांना जो कष्ट करतो, जो उन्हात ताणामध्ये असतो, तो घरामध्ये जाऊन सावली खाली काही पोती सांगत बसत नाही, तो आपल्या काळ्या आईशी जे आहे प्रेम करीत जे आहे काहीतरी उगवायला बघतोय आणि लोकांची पोटं भरण्यासाठी मरमर उन्हात तानात पावसात मरतोय. अरे त्याला देणारे वर्षाला 60,000 रुपये नाही, 50,000 रुपये द्या. चला जाऊ द्या मुर्दे, 40,000 रुपये द्या. चला आता काय? त्यांचा तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं, हे पौरोहित्य जे आहे हा त्यांचा जोडधंदा आहे. म्हणजे त्यांचा नोकरी धंदा वेगळा आहे, पण जेव्हा तुम्ही बोलवाल त्यावेळेला पोथी, त्या पोथीचे पण तुम्ही पैसे देणार आणि सरकार पैसे देणार. आनंद आहे देवा, फार चांगलं आहे. माझा काही विरोध नाही, पण पेपरात कधी वाचला नाही का एखाद्या पुरोहिताने काही संप केला का, भूक हडताळ केला का, आत्महत्या केली का, काय केलं, काय ऐकलं नाही मी. ते करू पण नका बाबांनो तुम्ही. पण आमचा शेतकरी रोज आत्महत्या करतोय, मरतोय, व्यापारी करतोय, बिल्डर करतोय, कॉन्ट्रॅक्टर करतोय. त्या शेतकऱ्याला का तुम्ही पैसे देत नाही? पवार साहेबांनी एका झटक्यामध्ये 80,000 कोटी रुपये वाटले होते आणि तुम्ही कर्ज देतो म्हणून सांगितलं आणि कर्ज दिलं नाही. आणि म्हणून काय म्हणालो, उद्धव ठाकरे म्हणतात की कर्ज माफिया महाघोटाळा आहे. का शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देत नाही? त्यांचा माल घेतात त्याचे सुद्धा पैसे देत नाहीत तुम्ही भावाचे. आणि आता झटपट पैसे वाटायचं काम चालू आहे. तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. बोलण्यासारखं खूप आहे बाबा. या देशामधली प्रत्येक संस्था यांनी मोडीच काढली. आल्याबरोबर प्लॅनिंग कमिशन मोडून टाकलं. प्रत्येक राज्यातून किती पैसा येतो, प्रत्येक राज्याला किती पैसा द्यायचा, मोडून काढलं. सुप्रीम कोर्टामध्ये यांनी हस्तक्षेप केला. सुप्रीम कोर्टाचे जज बाहेर येऊन कंप्लेंट करायला लागले. नोटबंदी केली. काय सांगितलं? आज रात को 12 बजे के बाद भाई और बहनों, ये 500 रुपए की नोट, 1000 रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा होकर रह जाएगी. अरे 500 रुपये 1000 रुपये आमच्या खिशामध्ये, उद्या दूध आणायचं, भाजी आणायची, शाळेची फी भरायची, हॉस्पिटलमध्ये जायचंय, दवा आणायचा, आणि कागदाचा तुकडा. आणि त्याच्यावर जे लिहिलं होतं रिजर्व बैंक गवर्नर ने कि मैं प्रॉमिस करता हूं कि 500 रुपया देंगे, 1000 रुपया देंगे, उसका क्या हो गया? टुकड़ा. म्हणजे काला धन जमा करना है. झालं काला धन जमा? पैसा सुद्धा आला नाही काळा धन. सगळं काळा धन गुजरातमध्ये गेलं आणि तिकडच्या बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये 700 कोटी, 800 कोटी, 1000 कोटी त्यांना दंड टाकण्यात आले. अमित शाह साहेब सुद्धा अशा अनेक ठिकाणी जे आहेत संचालक आहेत. कुठे आलं काळा? आतंकवादी उनके बहुत पैसा है, दहशतवादी काला धन है.
ये आतंकवाद दहशतवाद मैं खत्म करना चाहता हूं. आतंकवादी एक तरी मेला का? पैसे बदलून घेण्यासाठी गोरगरीब उन्हातानात उभे राहिले 150 माणसं जे आहे या देशामध्ये बँकेच्या लाईन मध्ये मेली. आतंकवाद संपला नाही. वो एक मारेंगे हम 10 मारेंगे. अरे मग का बरं काम गप्प बसला होता? का गप्प बसला होता? ते नासिरुद्दीन शाह त्या दिवशी म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे, म्हणाले मैं मुसलमान हूँ, मेरी जो पत्नी जो है हिंदू है, हमने हमारे बच्चों को कभी कट्टर धर्मवाद नहीं सिखाया. आजकल जो भी आता है पूछता तुम हिंदू है, तुम मुसलमान है, तुम ये है वो है, ये क्या हो रहा है इस देश में? ताबडतोब त्याला चले जाओ पाकिस्तान. अरे तू काय म्हणतो ऐकून पण घेत नाही. चले जाओ पाकिस्तान म्हणजे काय हिंदुस्तान काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला का रे बाबा? चले जाओ पाकिस्तान, चले जाओ पाकिस्तान. जात आहेत ना आपले प्रधानमंत्री न बोलवता पाकिस्तानामध्ये नवाज शरीफकडे, तिकडे शिरकुर्मा खायला जाऊ देत ना, ते बस आहेत ना. मान ना मान मैं तेरा मेहमान. गेले का नाही तिकडे नवाज शरीफ पाकिस्तानात बिर्याणी खायला न बोलवता? ते तिकडे गेले आणि पठाणकोट मध्ये आतंकवादी घुसले. काय चाललं? साबरमतीला गुजरातमध्ये चीनच्या अध्यक्षांना बोलवलं आणि झुला आपला झोपाळा त्याच्यावर बसले आणि झोके घेत बसले आणि त्यांना गुजराती ढोकळा खायला घातला. आनंदाची गोष्ट आहे, खायला घाला. तिकडे ढोकळा खात होते, तिकडे चीनच्या भारताच्या सीमेवर डोकलाममध्ये चीनी सैन्य आतमध्ये घुसत होतं. 131 देशामध्ये तुम्ही फिरून आलात, एका देशाबरोबर सुद्धा तुमचे चांगले संबंध राहिले नाही. कधी कधी तुम्ही देशामध्ये येता. आता तुम्ही जे आहेत 5 ठिकाणी मार खाल्ला म्हणून आता इथे आहे. न विचारता, न कोणी सांगितलं सुद्धा नाही. माझा विरोध नाही, सवर्णांना 10% आरक्षण दिलं त्यांनी, मराठा समाजाला आरक्षण दिलं. 58 मोर्चे निघाले, 30-40 लोकांचं बलिदान त्याच्यामध्ये झालं. सवर्णामध्ये कुणाचं काय झालं होतं? कोणी नाही. न मागता अरे 10% आरक्षण द्या बाबा. अब चाय फटी, आरक्षण बटी. यांची हवा बदलली. आता ते म्हटलंय ना, उड़ने दो मिट्टी को आखिर कहां तक उड़ेगी, हवा ने साथ छोड़ा जमीन पर आई जाएगी. राजस्थान मध्ये हवा नहीं, हवा बदल गई. मध्य प्रदेश मध्ये हवा बदलली, छत्तीसगड मध्ये, तेलंगणा हवा बदलली. आता जमिनीवर आले. ज्याला न मागता सुद्धा देतात. कोणाला दर महिन्याला पैसे, कोणाला काय, कोण ओबीसीला म्हणजे 700 कोटी रुपये, 700 कोटी देणार. त्याच्यातले 250 कोटी घर म्हणजे ओबीसी महामंडळाला आहे. 4.5 वर्षामध्ये लक्षात घ्या, साळी माळी कोळी तेली तांबोळी धनगर वंजारी ही जी सगळी मंडळी आहेत ओबीसीची, 4.5 वर्षात ओबीसी महामंडळाला यांनी एक नवा पैसा सुद्धा दिला नाही. एक नवा पैसा. आता म्हणतात आम्ही 250 कोटी रुपये दिले, म्हणजे पुढच्या 3 वर्षात. ते जाऊ द्या. मला त्यांचं सांगणं आहे, याचा शाळा कॉलेज तुम्ही चालवता, ओबीसी ईबीसी यांची अर्धी फी अमुक तमुक सगळं शिष्यवृत्ती आपण सगळ्यांना शिकवतो. ते पैसे सरकारतर्फे आम्ही देत होतो. आता 4-4, 5-5 वर्षाचे पैसे जे आहेत ओबीसीचे तुमच्याकडे येत नाहीत, ईबीसीचे तुमच्याकडे येत नाहीत. अरे द्या ना. हे पुढे काय तुम्ही ओबीसी महासंघाला देणार, ते नंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे तर पैसे द्या, त्यांना तर शिकू द्या. त्या पैशाची विल्हेवाट काय झाली काय माहित नाही. पैसे मिळत नाही आणि मंडळी शिकवता येत. मला आपल्याला विनंती आहे, अडचणी 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 ह्या मोदी साहेबांचं काय सांग. योगी और मोदी साहब का एक ही नारा, ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा. आमचे नाही तुमचे काय होणार. आणि ज्या वेळेला काहीच होत नाही त्यावेळेला परत एकदा मंदिर मस्जिद. 2014 मध्ये ज्या वेळेला हे मोदी साहेब आले त्यावेळेला काय सांगत होते, विकास विकास, मैं विकास करने के लिए आया हूं. गुजरात में
हमने इतना विकास किया है कि वहां भैंस तो भैंस, भैंसा भी दूध देता है. काय वाटलं ते सांगत होते. कसलं काय नाही कसलं काय. पण आपण सगळे फसलो. त्यांना मतदान केलं. पण आता मात्र येताना विकास काय बोलत नाही. आता परत एकदा राम मंदिर सुरू झालं. परत एकदा मंदिर मस्जिद भानगड सुरू करायची. हिंदू मुसलमानांमध्ये लावून द्यायचं, मारामार लावून द्यायचं आणि मग सांगायचं हिंदूंनो आम्हाला मत द्या, तुम्ही मरा आम्हाला सत्ता द्या. लक्षात, ये मंदिर नहीं, ये सरकार बनाना चाहते हैं. और इस देश में कितने मूर्ख हैं ये फिर से एक बार अजमाना चाहते हैं. सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे शिकलेल्या लोकांनी सुद्धा क्या हा प्रॉब्लम नहीं है. अफसोस इस बात का नहीं है कि धर्म का धंधा हो रहा है. अफसोस इस बात का है कि पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है. तुम्ही आम्ही सगळे शिकलेलो आहोत. या अशा गोष्टींना अरे राम आम्हालाही प्रिय आहे. का ना तुम्ही 4.5 वर्षामध्ये तो बनवलं मंदिर. आणि आता कोण इकडे आरती करतो, कोण तिकडे आरती करतो, कोण हे करतो, कोण ते करतो. फक्त जे आहे मंदिर मस्जिदचा झगडा लावायचा आणि तुमच्याकडून मत. अरे आज आम्हाला पोटाचं पडलेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना नोकरीचं पडलेलं आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या फीचं पडलेलं आहे. पाणी नाही, दुष्काळ, दुष्काळाचे पैसे तुम्ही देत नाही. तुम्ही काहीच आमच्याकडे पाहत नाही. आणि वेगवेगळे जे जुमले म्हणता, हे जुमला 15 लाख रुपया मिलेगा. कहा मिला भाई? अब जुमला है. किती जुमले तुम्ही सांगितले? एक तरी गोष्ट तुम्ही सांगितली आणि ती झाली असं नाही. तुम्हाला आम्ही प्रश्न विचारले, तुम्ही काळा पैसा भारतात आणणार होता, त्याचं काय झालं? तुम्ही उत्तर देणार गांधी घराणं चोर आहे, मनमोहन सिंग कराहीन पंतप्रधान आहे. अरे प्रश्न विचारला काय तुम्हाला? तुम्हाला विचारलं 15 लाख रुपये जमा करणार होते प्रत्येकाला, काय झालं त्याचं? राहुल गांधी गप्पू है. अरे विचारलं काय तुला? प्रश्नाचं उत्तर नाही. 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार होता, काय झालं? देशाला पाकिस्तान चीन पासून धोका आहे. उत्तर आहे काय? शेतीमालाला हमी भाव देणार होते, त्याचं काय झालं? राम मंदिर होणारच. अरे शेतीमालाला भाव देणार होते त्याचं सांग ना बाबा. लोकपालचं काय झालं? बुलेट ट्रेन होणार आहे. राफेलचं काय झालं? हिंदू धर्म धोक्यात आहे. काय झालं राफेलचं? 550 कोटीचं विमान 1650 कोटीला का घेतलं हे सांगा. हा एकच प्रश्न जो आहे त्यांना विचारण्यात आला. त्याचं उत्तर आहे नाही. सगळ्या गोष्टी यांच्या फेल झाल्या. दिल्लीवाला शेटच्या, त्यांची डिग्री फेल, त्यांचं घर फेल, लग्न फेल, चहाचा धंदा फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, स्टार्टअप इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, स्किल इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, जीएसटी फेल, आता राफेल. राफेल विमान 550 कोटीचं 1650 कोटीला घेऊन राहिले. नाशिकला सरकारी कंपनी आहे विमान बनवणारी, यशवंतराव चव्हाणांनी ती निर्माण केली. त्यांनी विमानं आतापर्यंत मिग विमानं बनवली, सुखोय बनवले. त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देणार होतं काँग्रेस सरकार. 550 कोटीत एक विमान बनवणार होतं. अचानक त्यांचं कॉन्ट्रॅक्ट काढून टाकलं. 550 कोटीचं विमान 1650 कोटी. आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं? अनिल अंबानीला. त्याचा अजून खेळण्यातलं विमान सुद्धा त्यांनी बनवलं नाही. त्याला विमान, तो जमीन कधी घेणार, तो कारखाना कधी? अगोदर पैसे येऊन झाले. सरकारनं 40,000 कोटीपैकी अर्धे पैसे फ्रान्सच्या कंपनीला दिले, फ्रान्सच्या कंपनीनं अंबानीला दिले, आणि अंबानीने कोणाला दिले याचा तुम्ही विचार करा. अहो 40,000 कोटी विमानाचा पत्ता नाही.
हे पैसे हे तुमचे आमचे पैसे आहेत, याचा आपण विचार करणार आहोत की नाही? प्रत्येक वेळा तुमचं आमचं जे आहे लक्ष इकडून तिकडे तिकडून इकडे. त्यांनी काय चांगली कामं केलं ते सांगतो तुम्हाला. चांगली कामं त्यांची ऐका. आता आधार कार्ड बनवा, ते मोबाईलला लिंक करा, बँक खात्याला जोडा, पॅन कार्डला ते आधार कार्ड जोडा, जुलैच्या अगोदर इन्कम टॅक्स रिटर्न भरा, नोटा बदलून घ्या, बदललेल्या नोटांचा हिशोब द्या, एटीएम मधून जास्त पैसे काढायचे नाही, जास्त पैसे काढले तर दंड भरा, बँकेत पैसे जमा करा, कमी पैसे ठेवले बँकेत दंड भरा, जास्त पैसे ठेवले कुठून आणले ते सांगा, त्याच्यावर पैसे भरा, सामानावर टॅक्स भरा, सर्व्हिसवर टॅक्स भरा, कफनवर टॅक्स भरा, सगळे पैसे बँकेतच ठेवा, बँक बुडाली तर आम्ही जबाबदार नाही. काय झालंय महागाईचं काय सांगा बाबा. पेट्रोल महागलं म्हणून खतं महागली, ट्रॅक्टर गाडी घोडा सगळं महागलं, शेतकऱ्यांच्या मालाला मात्र भाव नाही. 2 पैसे, अरे 2 कोटी लोकांना नोकऱ्या सोडा. मागच्या आठवड्यापूर्वी एका वर्तमानपत्रात आलं 2 कोटी लोकांना वर्षाच्या नोकऱ्या मिळाल्या नाही. एका वर्षामध्ये 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या होत्या त्या गेल्या. नोटबंदी झाली, 1 कोटी लहान लहान उद्योग बसले, परत काही ते उठले नाहीत. पेट्रोल किती महाग झालं. पूर्वी सांगत काय आरडाओरड. आताच पेट्रोलने जे आहे मोदी साहेबांच्या वयाच्या पलीकडे ते पेट्रोल गेलं का नाही. आता ते लालकृष्ण अडवाणी साहेबांच्या वयाबरोबर आलेलं आहे, आलं का नाही. आणि आता हे जर सरकार जर राहिलं तर MDH मसालेवाला काका आहे ना, त्याच्या वयाच्या पलीकडे जाईल बाबा. तर काय करायचं ते. सरकार जर राहिलं तर 2-3 वर्षाने एवढ्याच बाटलीमध्ये पेट्रोल ठेवावं लागेल. नातवांना लहान पोरांना सांगावं लागेल याला पेट्रोल म्हणतात. आणि आता नाव बदलण्याची फॅशन आलेली आहे, त्याच्यामुळे याचं नाव पण बदलणार. ते बदललंय, त्याचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ अशी पाळी येणार आहे. तुम्ही विचार करा काय करायचं ते. महागाई आता मी काय सांगू. आमच्या भगिनी बसल्यात, तुम्ही सगळे बसले, मी काय तुम्हाला सांगू. एक फक्त उदाहरण देतो. काँग्रेसच्या राज्यात खिशात पैसे घेऊन गेलं तर गोणीभर सामान येत होतं बाबा. आता खिशात पैसे भर घेऊन जा आणि पिशवीत सामान येत आहे. परत जर हे सरकार जर तुमच्या डोक्यावर बसलं तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील, खिशात सामान आणावं लागेल. अशी महागाई. माझी विनंती आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करा. पुढे आणखीन काम खूप आहे, मीटिंग्स आहेत, जायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की परत एकदा मराठा, ओबीसी, दलित, सवर्ण, हिंदू, मुसलमान लढायला लावायला बघतील. लक्षात ठेवा, मुसलमानांनी सुद्धा या देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. हे जे आता सत्तेवर बसलेत ना, ते स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते. लढाईमध्ये काँग्रेस पक्ष आणि इतर लोक होते, त्याच्यामध्ये हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सगळे होते. एक तुम्हाला फक्त झलक सांगतो. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. कोण म्हणाल? बिस्मिल अजीमाबादी यांनी ते लिहिलं. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है उसकी वो गुलसिता हमारा. कोणी लिहिलं? अल्लामा इक्बालने लिहिलं. भगतसिंगापासून राजगुरूपर्यंत अनेक लोक फासावर गेले देशासाठी. इन्किलाब जिंदाबाद म्हणत तो इन्किलाब जिंदाबादचा नारा हसरत मोहानीने दिला. भाषणानंतर आम्ही म्हणतो जय हिंद, तो जय हिंदचा नारा अबीर हसन साफरानीने दिला. आणि लाल किल्ल्यावर
तिरंगा फडकवणारा इसम कोण होता? तर त्यांचं नाव होतं जनरल शाहनवाज खान. मुसलमानांनी सुद्धा योगदान दिलं. विद्रोही मुसलमान त्यावेळेला गिरफ्तार केले गेले, पकडले गेले. 50,000 लोकांना पकडलं. हजारो लोकांना त्या काळ्या पाण्याला पाठवलं. 10,000 लोकांना काळ्या पाण्यावर पाठवलं. एक जण सुद्धा परत आला नाही. एक जण सुद्धा परत आला नाही. त्यांचं योगदान नाही. त्यांना तुम्ही म्हणणार पाकिस्तान में जाऊन ये जाऊन वो जाऊन, राम रहीम एका कप अशी चहा पित होते. त्यांना तुम्ही वेगवेगळं केलं, लढाया, मारामाऱ्या लढा. तुम्हाला फक्त सरकारसाठी तुम्ही हे केलं, सरकार आणण्यासाठी. आणि आता तुम्ही माणसातल्या तर जाती धर्म काढले. तुम्ही आता देवावरही आलात. प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे. ते आदित्य योगीनाथ म्हणतात, हनुमान दलित था. मुख्यमंत्री बरं का यूपी. हनुमान दलित था इसलिए वो सेवक था. दुसरा म्हणाला हनुमान दलित नहीं, हनुमान आदिवासी दलित था. अरे बापरे, माहितच नाही मला. तिसरा आणखीन हुशार, तो म्हणाला नहीं नहीं नहीं, जैसे सलमान, अरमान, रहमान, सुलेमान वैसे हनुमान. आणि एकाने मला लिहून पाठवलं, बघा भुजबळ साहेब, दलित असलेल्या हनुमानानं ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली. आणि ती कुणासाठी? तर ओपन कॅटेगरी मधल्या रामासाठी. माझी आपणाला विनंती आहे, अरे 33 कोटी देव आहेत बाबा. आता कोण दलित आहे, कोण आदिवासी आहे, कोण ओपन आहे, कधी आम्ही तुम्ही पाहिलं नाही. आपल्या मनात ती शंका सुद्धा आली नाही. पण माणसामध्ये लढाया मारामाऱ्या लावून आता देवांमध्ये घुसले हे लोक. आणि तुम्हाला आम्हाला हे काम जमणार नाही. 33 कोटी लोकांची जात काढायची, शोधायची, हे काम कोणाला जमलं? त्यांनाच जमलं तर जमलं. तर त्यांना ते काम करायला घरी पाठवून द्या. त्यांना इथून मोकळं करा मंत्रालयातून, दिल्ली सरकारमधून, आणि जा म्हणा त्या शोधा त्या देवांच्या जाती. परमेश्वर आमच्या मनात आहे, आमच्या दिलात आहे, आमच्या भाकरीमध्ये आहे, आमच्या काय जे आम्ही जी शेती करतो आहोत, कष्ट करतो, श्रम, त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं, पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही, तर पृथ्वी ही श्रम करणाऱ्या, काळ्या आईची सेवा करणाऱ्या, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या मजदुरांच्या खांद्यावर ही पृथ्वी उभी आहे. त्यांचं भलं करणं तुमचं आमचं काम आहे. आणि आज त्यांच्यावर जे अन्याय होत आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून ही परिवर्तन यात्रा पवार साहेब मार्गदर्शनाखाली निघाल्या आहे. सगळ्या देशामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. सगळे लोक एकत्र येतात आणि अशा वेळेला ते म्हणतात कि देखो मोदी अकेला है और बहुत सारे जो है 50 लोग जो है एक साथ है. झूठ है. मोदीच्या सरकारमध्ये कुठले कुठले पक्ष आहेत? 45 पक्ष आहेत. शिवसेना आहे, शिरोमणी अकाली दल, लोक जनशक्ती पार्टी, अपना दल, तेलुगु देशम, जनता दल युनाइटेड, भारतीय समाज पार्टी, जम्मू अँड काश्मीर पीपल्स पार्टी, CPP, नागालँड पीपल्स पार्टी, पट्टाली मक्कल काची. किती आहे हो? 45 आहे. आणि तरी सुद्धा बोलताना एक हमारा मोदी साहब और उनके सामने पवार साहब और ममता बनर्जी, मायावती, अखिलेश. झूठ है. तुम्हारे साथ भी 45 लोगों की पार्टियां तुम्हारे साथ है और तुम हमारे पर राज कर रहे हो. बस अब इन सब लोगों को छुट्टी देने का वक्त आया है. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीचा नाही, काँग्रेसचा असेल, कोणी असेल, मोदी सरकार खालवण्यासाठी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा किंवा इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार या महाराष्ट्रात आणि देशात असेल त्यालाच मतदान करा. मोदी सरकार आणि त्याच्या बरोबरचे जे पक्ष आहेत त्यांना घालवल्याशिवाय ह्या देशात परिवर्तन होणार नाही. या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा, आशीर्वाद द्या.
हे आमंत्रण द्यायला आम्ही इथे आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.